पंढरीच्या वारीबद्दल लहानपणापासूनच खूप काय ऐकलं होतं, पण जाण्याचा योग कधी आला नव्हता. पण यावर्षी वारीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्यायचाच होता. इतक्यातच मला स्वप्नीलचा कॉल आला. अरे, वारीचा मुक्काम उद्या लोणंदला आहे आणि तरडगावमध्ये उभ्या रिंगणाचा कार्यक्रम सुद्धा आहे, जायचं का आपण? तर मग काय, चाललो आम्ही वारीला. भेटतो तुम्हाला वाटेतच. तर आत्ता आम्ही वाटा स्टेशनमध्ये, आम्हाला इथून लोणंद जायचं आहे. उद्या गोल रिंगणाचा कार्यक्रम आहे तरडगावमध्ये, तो अटेंड करायचा आहे. तर त्यासाठी आज आम्ही घरून निघलो आहे. आज संध्याकाळी पालखीच्या इथंच मुक्काम आहे. तर आज आपल्याबरोबर आहेत आकाश शितोळे, यूट्यूबवरती आकाश अण्णा. अण्णांचे व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. आणि हे आहेत स्वप्नील थोरात. यांच्या ड्राफ्ट्समधील व्हिडिओज माझे टोटल व्हिडिओजपेक्षा जास्त आहेत. तर आमची विनंती आहे की ते लवकरच अपलोड करावेत. लोणंदच्या 4-5 किलोमीटर आधीपासूनच सर्व वाहनांची पार्किंग चालू झाली होती. इतके सारे भक्तगण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित होते. लोणंदमध्ये आलोय आम्ही. इथं आलेल्या अशी एक ह्या एन्व्हायरमेंटमध्ये एक पॉझिटिव्ह वाईब फील होते. सगळे संत मंडळी, असं त्यांचं भजन कीर्तन, एक खतरनाक वाली अशी वाईब बघायला भेटते. आम्ही लोणंदमध्ये सूर्यास्ताच्या दरम्यान पोहोचलो होतो. तेव्हा सर्व वारकरी मंडळी भजन कीर्तनामध्ये एकदम दंग झालेली होती. आणि याच कीर्तन, अभंग, भजनाच्या आवाजाने लोणंद नगरीतील सर्व वातावरण भक्तिमय झालेले होते. मुक्काम लोणंदमध्येच असल्यामुळे महिला मंडळी भजन गात गातच रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. दिंडी क्रमांक 22 आहे. इथं बघा दिंडीचं नाव दिले, त्याच्या खाली गाडीचे चालक मालक आणि वाहन, दोन्ही वाहन पास आहे. परत इथं संपर्क कोणाला द्यायचा ती प्रत्येकाचा एक प्रकारे एक पास तयार करून एका दिंडीत त्यांना केले. पालखीच्या मुक्कामा दिवशी लोणंदमध्ये भक्तगणांची खूपच गर्दी झाली होती. त्यामुळे झोपण्यासाठी जागा शोधणे एक अवघड काम झाले होते. खूप वेळ शोधल्यानंतर आम्ही एका बिल्डिंगवर गेलो. तिथे आम्हाला मोकळा टेरेस सापडला आणि एकदम भारी म्हणजे तिथे लाईट आणि स्विच बोर्ड दोन्हीची व्यवस्था होती. ते उशीर फिरत फिरत आम्ही आलो. आम्हाला एक बिल्डिंग पाहिजे होती जिथून असा पूर्ण व्ह्यू भेटेल. तर हुडकत हुडकत आम्हाला भेटलेले आहे. राम राम मंडळी. तर आम्ही आज सध्या आहे लोणंदमध्ये. कालचा मुक्काम आमचा लोणंदमध्येच झाला. काल पालखीचा मुक्काम पण लोणंदमध्येच होता. तर आज पालखी जवळपास 12:30 वाजता इथून तरडवाडीला निघणार आहे. आजचा मुक्काम तरडवाडीमध्ये आणि मध्ये चांदोबाचा लिंब इथे गोल रिंगणाचा सोहळा आहे. एक भरपूर असा उत्साहाचा सोहळा तिथं संत मंडळी साजरी करतात. निघूया आपण त्यासाठीच. वेट ए सेकंड, हे आहेत आदित्यजी. कॅमेराला जरा जास्तच भितात. दर्शनात नुसता असा टेकस्टवर टाकायचे पण लय मस्त जायचं असलं जाऊ शकतो आपण. आलो गाडी लावून. लोणंदमध्ये पालखीच्या स्थळी आलेलो आहे मी. इथं भरपूर गर्दी झाली. खूप माणसं इथे जमलेली आहेत. तिथनं 10-15 मिनिटातच पालखी हलणार आहे. इथून तरडगावला जाणार नको पडेल पडले. मी अण्णा आलाय मला पाडायला. कुठं आहे मी? दिसतोय ना? दिसतोय की. आम्ही एक बेस्ट शॉट घ्यायचा बघतोय. वर जायचं जरा भीती वाटते. भीती काय नाही. माझी पॅन्ट फाटेल. माझ्या पंढरपूरची वारी ही हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी देहू आणि आळंदी येथून सुरू होते आणि विठ्ठलाच्या चरणी मिरवणुकीचा समारोप आषाढच्या 11व्या दिवशी पंढरपूरला होतो.
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकाची परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. जे यात्रेकरू दरवर्षी हा प्रवास अखंडपणे करतात त्यांना वारकरी असे म्हणतात. आणि हजारो वारकरी परंपरेने पिढ्यानपिढ्या ही वार्षिक यात्रा करतात. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ,